नमस्कार मित्रांनो, तेव्हा कसं मस्त झाडग्याचं वातावरण चालू आहे। सकाळपासून आज आपल्याकडं मुळमुळ पाऊस चालू आहे। त्याच्यामुळं म्हणलं आज आपण खताचं काम करून घ्या। तेव्हा आपण ऊसामध्ये 5 तास ठेवले, एक 3 वार झाले ऊस तुटून, जवळपास महिनाच झाला। हे पहा ऊस कसं उगून येले आणि आपण आता झडगा असल्यामुळं म्हणलं खत 100% कामयाब होऊन जातं, लगेच खताचं पाणी होऊन जातं। त्याच्यामुळं आपण आता हे सगळं वल्लगच झालं अंग, तरी बी आपण म्हणलं खताचा उपयोग होतो 100%, म्हणून आपण आज खत टाकू राहिलो। थोडंसं कमी पडलं होतं, आपण आता ते खत आणलं। आता आपण हे असं डायरेक्ट पास्टावरच टाकणार आहे। आपण हे खत पास्टावर टाकलं म्हणजे याचं पाचट बी मूर जातं आणि आपल्या याला सेंद्रिय कर्ब तयार होतं याचा। त्याच्यामुळे आपण हे पाचट म्हणजे जसं शेती करायला लागलो 10-20 वर्षापासून आपण हे पाचट कधीच जाळत नाही। हे बघा आता आपण आता खत घेतलं आणि हे बघू शकता तुम्ही, हे बघा असं मस्त आपण आता हे पास्टावर पडू आली। पाचट वरलं तर मस्त खत त्याला चिपकून चाललं वरच्यावर आणि हे खताचं लगेच पाणी होईल आणि पाचट बी पटकन सडणी आणि हे 100% मालाला लागू होईल। आणि शेतीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळं शेतीची सुपीकता बियाण चांगली वाढती। चॅनलवर जर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि पास्टाविषयी तुम्हाला काही माहिती असेल कृपया कमेंट करून जरूर सांगा। धन्यवाद।